myself Vedika. I'm an interior designer, and recently we posted this story on our Insta page. A lot of questions which you guys are having. So today we are gonna answer all of these questions. So सगळ्यात पहिला प्रश्न आहे जो की 2-3 पद्धतीने विचारला गेला, बट द मेन कन्क्लुजन इज लाईम वॉश आणि टेक्स्चर पेंट याच्यामध्ये काय फरक असतो. सो बेसिकली एक पूर्ण व्हिडिओ येणार आहे ज्याच्यात की आय एम गोना एक्सप्लेन यू गाइज व्हॉट इज द लाईम वॉश इज. सो बेसिकली जो टेक्स्चर पेंट असतो तो ॲक्रेलिक बेस डेकोरेटिव्ह फिनिश असते, वेराज जो लाईम वॉश असतो तो नॅचरल लाईम बेस. जर तुम्ही टेक्स्चर पेंट बघितला तर त्याच्यात तुम्हाला डिफरंट पॅटर्न्स दिसतात, वेराज लाईम वॉश मध्ये तुम्हाला एक क्लाउडी इफेक्ट, एक मुवमेंट काइंड ऑफ सीन दिसतो. सो दॅट इज द मेजर डिफरन्स बिटवीन द लाईम वॉश अँड द टेक्स्चर पेंट. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज लाईम वॉश क्लीन करता येतं का. हो, लाईम वॉश क्लीन करता येतं, लाईक नॉर्मल इमल्शन पेंट सारखं नाही करता येत, बट जर तुमच्याकडे सॉफ्ट ड्राय क्लोथ असेल तर त्याने तुमचं लाईम वॉश क्लीन करता येतं. सेकंड गोष्ट म्हणजे जर खूप हेवी स्टेन असेल तर तुम्हाला लाईम वॉशला टचअपची गरज असते. दॅट इज द रिझन मोस्टली जिथं चिल्ड्रन्स बेडरूम असतं किंवा चिल्ड्रन्सचा जास्त यूज असतो त्या एरियामध्ये लाईम वॉश हा रेकमेंड नाही केला जात. ओके, सो द थर्ड क्वेश्चन इज इंटेरियर डिझायनिंग घ्यावा की कॉन्ट्रॅक्टर घ्यावा. So I already explained you in one of the video. So I tagged the video above also. सो इंटेरियर डिझायनर असतो तो गोष्टी प्लॅन करतो, वेरॅज जो कॉन्ट्रॅक्टर असतो जो गोष्टी एक्झिक्यूट करतो. जर तुमच्याकडे बजेट असेल तर डिझायनर आणि कॉन्ट्रॅक्टर दिस इज अ गुड कॉम्बिनेशन टू मेक युअर हाऊस. जर फक्त कॉन्ट्रॅक्टरच जर तुम्ही हायर केला तर तुमची डिझाईन कॉम्प्रोमाइज. मॉड्युलर किचन किती वर्ष टिकतं. ऍक्च्युली मॉड्युलर किचन हे कम्प्लिटली तुमच्या मटेरियलवर डिपेंड करतं. तुम्ही कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरले, कोणत्या प्रकारचे हार्डवेअर्स वापरले. जर तुम्ही चांगल्या प्रतीचं जर हार्डवेअर वापरलेलं असेल तर किचन तुमचं सहज 15 ते 20 वर्ष टिकू शकतं मॉड्युलर किचन. बट तुम्ही कोणत्या प्रकारे ते मेंटेन करताय, कोणत्या प्रकारे त्याचा युसेज करताय, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज प्लायवूड की MDF. सो जर तुमचा किचन असेल, लाईक तुम्हाला कोणत्या एरियात यूज करायचं आहे त्यावर ऍक्च्युली गोष्टी डिपेंड असतात. जर तुमचं किचन असेल तर ऑलवेज गो फॉर द प्लायवूड. जर तुम्हाला वॉर्डरोब बनवायचं असेल आणि जर बजेट असेल तर HDMR इज अ थिंग. आय टॅग द फोटो ओव्हर हिअर. ते वापरणं इज बेस्ट. ड्राय एरियामध्ये MDF चालतं. जिथे तुमचा वेट एरिया आहे, जिथे तुमचं वॉटर एक्सपोज होतंय फर्निचरला इझिली, तिथे MDF वापरणं अवॉइड करा, बिकॉज MDF इज सच अ थिंग ज्याला की वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन इज वॉटरप्रूफ प्लायवूड खरंच वॉटरप्रूफ असतं का. सो ऍक्च्युली वॉटरप्रूफ प्लायवूड इज अ मार्केटिंग टर्म. कोणतंच प्लायवूड हे वॉटरप्रूफ नसतं, ते वॉटर रेजिस्टन्स असतं. कोणता पण प्लायवूड जर लॉंग टर्म पाण्यामध्ये राहिला तर तो खराबच होतो. बट देर आर प्लायवूड्स विच आर वॉटर रेजिस्टंट, जे की पटकन वॉटर ग्रास्प करत नाही, पटकन स्वेल होत नाही. सो वॉटर रेजिस्टन्स प्लायवूड असणं इज अ करेक्ट टर्म आय विल से. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज वॉलपेपर की पेंट. सो तुमची जर फीचर वॉल असेल एखादीच तुमच्या इंटेरियरमध्ये तर वॉलपेपर ऑफकोर्स. तुम्हाला इफ यू आर कन्सिडरिंग द होल हाऊस देन पेंट ऑफकोर्स यू कॅन. साठी तुम्ही वॉलपेपरला नाही जाऊ शकत. जर किड्स बेडरूम असेल तर आय सजेस्ट वॉलपेपर. आफ्टर दॅट जो खूप हाय मॉइस्ट एरिया असेल तर तिथे वॉलपेपरच्या ऐवजी पेंट इज. नेक्स्ट क्वेश्चन करावा की नाही. जर तुम्ही लाइटिंग प्लॅन करणार असाल तर नक्कीच करावी, बट फक्त डेकोरेशनसाठी अननेसेसरीली सिलिंग बनवणं इज नॉट अ गुड थिंग. आणि लाईक नाउअडेज इट इज अ ट्रेंड टू हॅव अ मिनिमल सिलिंग, सो दॅट इज द बेस्ट थिंग आय विल से. फॉल सिलिंगमुळे हाईट कमी वाटते. हो, बऱ्याचदा असं होतं की तुमची जर रूमची हाईट कमी असेल त्याच्यात जर तुम्ही फॉल सिलिंग वाढवली तर तुमचा जो रूम आहे तो कॉम्पॅक्ट दिसायला सुरू होतो. त्याच्यामुळे इवन इफ यू आर डुईंग सिलिंग तर सिम्पल डिझाईन ठेवा, खूप हेवी डिझाईन अवॉइड करा. So the next question is warm light ki white light. So it depend on your usage, which room you are using. So the bedroom असेल तर warm light. Then तुमचा जर लिव्हिंग रूम असेल तिथे पण तुम्ही warm light यूज करू शकता. बट किचन जिथे आहे तिथे तुम्हाला नॅचरल व्हाईट लाईट यूज करावं लागेल, कारण की तिथे तुमचं कुकिंग प्रिपरेशन्स वगैरे होतात. जिथे स्टडी असतो तिथे कूल व्हाईट पण तुम्ही यूज. नेक्स्ट क्वेश्चन इज लक्झरी इंटेरियर कसं दिसतं. सो लक्झरी म्हणजे एक्सपेन्सिव्ह असं नसतं. लक्झरी म्हणजे जिथे की लेस कट फ्लटर असतो, गुड लाइटिंग असते, बेटर प्रपोर्शन्स दिसतात, क्वालिटी मटेरियल यूज केलेलं असतं, सिम्पल डिझायनिंग असते.
दॅट इज व्हॉट द लक्झरी फॉर मी. सो जे मिथ आहे की लक्झरी म्हणजे सगळ्यात महागडं मटेरियल, लक्झरी म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह गोष्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज बजेट इंटेरियर मध्ये लक्झरी लुक कसा आणायचा. या जर 3 गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं बजेट इंटेरियर मध्ये तुमचा हाऊस लक्झरियस दिसू शकतं. दॅट इज द फर्स्ट वन इज द लाइटिंग. लाइटिंग जर तुम्ही प्रॉपरली केली. सेकंड वन जे तुमची कर्टन्स असतात विंडोला जे लागतात त्याची हाईट जर तुम्ही सिलिंग पर्यंतची ठेवली तर ते रूम खूप एलिव्हेट करतात आणि लक्झरियस फील देतात. अँड द थर्ड वन इज लार्ज टाईल साईज. जे तुम्ही नॉर्मली फ्लोरिंग टाईल्स किंवा वॉल टाईल्सचे बसवतात त्या जर तुम्ही मोठ्या साईजच्या घेतल्या रॅदर दॅन 2x2 or 4x4 त्याच्यापेक्षा जर मोठ्या साईजच्या घेतल्या तर त्याने पण तुमचं घर स्पेशियस आणि लक्झरियस दिसतं. नेक्स्ट क्वेश्चन इज इटालियन मार्बल वर्थ आहे का. जर तुमचं बजेट असेल तर येस, बट इटालियन मार्बलला मेंटेनन्स असतो. बट त्याच्यापेक्षा आय विल सजेस्ट पोर्सिलेन स्लॅब इज अन एक्सलेंट ऑप्शन फॉर यू टू हॅव दॅट लक्झरियस लुक लाईक इटालियन मार्बल. द नेक्स्ट क्वेश्चन इज ओपन किचन चांगलं आहे का. जर तुमची जॉईंट फॅमिली असेल लाईक यू हॅव टू कुक अ लॉट इन अ डे देन नो. बट जर तुमची न्यूक्लिअर फॅमिली असेल और बॅचलर्स फ्लॅट असेल किंवा एका सिंगल पर्सनचा हाऊस असेल दॅट टाइम ओपन किचन कॅन वर्क. ऍक्च्युली कुकिंग हॅबिट्सवर गोष्टी डिपेंड करतात. नेक्स्ट क्वेश्चन इज टीव्ही युनिट आवश्यक आहे का. आय विल से नो. कारण की नाव आजकाल फ्लोटिंग पॅनल्स आलेले आहे, त्याच्यानंतर स्टोन वॉल्स आहे, पेंट फिनिशेस आहे. लाईक एकदम प्लेन वॉल ठेवून यू आर त्याच्यावर फक्त टेक्स्चर ऍड करून त्याच्यावर जर तुम्ही टीव्ही आणि तुमचं एक साधं कन्सोल लावलं दॅट ऑल्सो वर्क्स व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन इज वॉर्ड्रोब ओपनेबल असलं पाहिजे की स्लायडिंग असलं. तर जर तुम्ही ओपनेबल वॉर्ड्रोबचे हिंजेस बघितले तर ते बजेट फ्रेंडली असतात, वेअरॅज स्लायडिंगचे बेनिफिट असं आहे की ते स्पेस सेव्ह करतं. त्याला ओपनेबल एवढी जागा नाही लागत. सो इट्स डिपेंड करतं की तुम्ही हार्डवेअर क्वालिटी कोणती चूज करताय, तुमची स्पेस. नेक्स्ट क्वेश्चन इज विनाइल फ्लोरिंग की टाइल्स. जर तुमचं स्वतःचं घर असेल तर आय सजेस्ट गो फॉर टाईल. जर तुमचं रेंटल अपार्टमेंट असेल तर विनाइल फ्लोरिंग. जर तुमचं किड्स बेडरूम असेल दॅट एरिया ऑल्सो यू कॅन गो फॉर द विनाइल फ्लोरिंग. इंटिरियर करण्यापूर्वी सर्वात मोठी मिस्टेक प्लॅनिंग न करणं. ज्याच्यात की तुमचं इलेक्ट्रिकल पॉईंट्स असतात, तुमचं फर्निचर लेआउट असतं, तुमचं स्टोरेज असतं, लाइटिंग असतं. ह्या गोष्टींचं जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग नाही केलं तर दॅट विल बी युअर बिगेस्ट मिस्टेक. नेक्स्ट क्वेश्चन इज इंटेरियर डिझायनर किती फी घेतो. सो जी डिझायनरची फी असते ती तुमच्या प्रोजेक्ट टाईपवर डिपेंड असते. तुमचा स्क्वेअर फीट, तुमचं पर्सेंटेज, तुमचं लमसम, लाईक कोणत्या प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही डिझायनरला देताय, कन्सल्टन्सी प्रोजेक्ट आहे की पूर्ण टर्नकी प्रोजेक्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर ते ऍक्च्युअली डिपेंड करतं. असं कोणताच स्टँडर्ड सेट नाहीये की ह्या प्रोजेक्टसाठी किंवा एवढ्या स्क्वेअर फूटसाठी एवढेच पैसे लागतात. सो फीज अशा इंटेरियर डिझायनिंगच्या फिक्स नसतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे लाईन वॉश नाशिकमध्ये होतं का. नाशिकमध्येही लाईन वॉश आहे. नाशिकमध्ये खूप सारे प्रीमियम ऍप्लिकेटर्स आहेत जे की आता लाईन वॉश कडे टर्न झालेले. बट आय सजेस्ट की प्रीमियम बघण्यापेक्षा यू सर्च फॉर अ एक्सपिरियन्स पर्सन, बिकॉज लाईन वॉश हे अशा प्रकारचं फिनिश आहे जिथे की तुम्हाला तो इफेक्ट जो क्लाउडी इफेक्ट आहे तो मिळणं जास्त इम्पॉर्टंट असतो. जर तुम्ही स्किल्ड आणि एक्सपिरियन्स लेबर कडून जे करून घेतलं तर ते तुम्हाला जास्त बेनिफिशियल ठरतं आणि मटेरियल पेक्षा पण वर्कमॅनशिप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट मायक्रो सिमेंट म्हणजे काय. मायक्रो सिमेंट म्हणजे एक अल्ट्रा थिन डेकोरेटिव्ह सिमेंट फिनिश असते जी की तुमचा फ्लोअर, वॉल, बाथरूम, काउंटर टॉप सगळीकडे वापरली जाते आणि ती खूप अशी प्रीमियम फिनिश आय खूप प्रीमियम फिनिश असते ती. So, if you guys are interested knowing about micro cement, let me know in the comment section. So maybe the next video we will make about the micro cement. आता शेवटचा प्रश्न आहे, एक गोल्डन टिप द्या. सो ऍज अ इंटेरियर डिझायनर एकच गोल्डन टिप देईल, ती म्हणजे तुम्ही फर्निचर नंतरून विकत घेऊ शकता. डेकोरेटिव्ह आयटम्स, हँगिंग लाईट्स ह्या गोष्टी तुम्ही नंतरून विकत घेऊ शकता. बट जे इलेक्ट्रिकल प्लॅनिंग असतं, जे लाइटिंगचे पॉईंट्स असतात, स्टोरेज असतं, वॉर्ड्रोब असतं, वॉटरप्रूफिंग असतं, फर्निचर लेआउट्स असतात तुमचे, की यांच्यामध्ये जर एकदा चूक झाली तर ते नंतरून रिडू करणं किंवा ते नंतरून रिपेअर करणं हे जास्त एक्सपेन्सिव्ह जातं. That's all question we are having for right now. So if there are any more questions you are having regarding the interior designing or maybe your house planning, you can always drop in the comment section and let me know your thought about this video. If you are interested to see more videos like this or any particular topic,
do let me know that also in the comment section. See you in the next video. Bye bye.